की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत. त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का? ज्या आरारामांनी बंद केला, ज्याला अश्लीलता आहे, जे समाजात निषिद्ध आहे, ज्याला समाजात छितू होते, अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम, अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय. समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर 12 यांनी रेड केली. ही रेड का केली? कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो, अश्लील नृत्य चालतात, लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात, दौलत जादा होते, वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात आणि मुलींवरती पैसे उडवतात, अश्लील हावभाव. म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत, डान्स बारला परमिशन कशाला असते? डान्स बार नावाचा हा विषयच नाहीये. विषय काय आहे? ऑर्केस्ट्राला परमिशन आहे. ऑर्केस्ट्राचे नियम काय आहेत की त्याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे, त्या प्लॅटफॉर्म मधनं कोणीही मुली खाली नाही आल्या पाहिजेत, गाणी आणि त्यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे, सगळं ठीक आहे. परंतु पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत, पोलिसांनी रेड केली. 22 डान्स बार बाला ह्या पकडल्या गेल्या. 22 बार बाला त्यांची यादी मी आता देतो. दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ? आता आपण तर उपमुख्यमंत्री, आता आपल्याचकडे देणं जास्त संयुक्त राहील. 22 बार बाला, 22 गिराईक, 4 ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर, स्टीवर्ड, हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले. या लोकांवरती गुन्हा दाखल झाला. ताबडतोब सूत्र हल्ली, पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले. परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला, या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की किती रक्कम जमा झाली, मुली डान्स बार अश्लील हावभाव करत होत्या, गिरायकांशी लगट करत होत्या, सगळ्या प्रकारचे जे काय कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली. पोलिसांनी पंचनामा बनवला. केस गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हे दाखल झाले. नंतर ती माहिती घेतली मी, मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो FIR आणला, FIR ची कॉपी वाचली. मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे. मग त्या स्टेटमेंट वाचलं. त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आता या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का? हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय. जसा आणि तो सुद्धा ज्या आरारामांनी बंद केला, ज्याला अश्लीलता आहे, जे समाजात निषिद्ध आहे, ज्याला समाजात छितू होते, अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम, अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय. काय चाललंय महाराष्ट्रात? तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देताय, धडे सांगताय. या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत, या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत, आणि महसूल राज्यमंत्री डान्स बार चालतो. मला तर माहिती मिळाली आहे तो पिकअप पॉइंट आहे. तिकडे पिकअप पॉइंट आहे, तिकडनं मुली उचलल्या जातात, तिकडला तो पिकअप जॉईंट आहे, अशी माहिती माझी आहे. आपण मला जास्त चौकशी करायला लावाल, मी अजून खोलात जाईल. परंतु आता मी जे पुरावे दिलेले आहेत, मी पोलिसांचा पंचनामा, पोलिसांमध्ये असलेलं हे, आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट्स ज्या वेळेला दिली जातात त्या परमिट्स मध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं. कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आता चालवायला दिलेला आहे, हा आता आमचा काही संबंध नाही आहे. परंतु तसं नाही आहे.
ज्या वेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जातं, दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात, उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहात, त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट लिहिलं असतं, इफ अ कॉन्ट्रॅक्टर मिसयूज अ डान्स बार लायसन, द लायसन ओनर, द एस्टॅब्लिशमेंट ओनर is generally held responsible as they are ultimately accountable for the operation and compliance of their license premises. While the contractor is involved in the execution of work, the license holder remains liable for any breach of licensing condition or legal violation. माझं मत स्पष्ट आहे. आता ह्याच्यातनं सुटका होऊ शकत नाही. गरिबांना तुम्ही रगडताय, हॉटेलवाल्यांना तुम्ही रगडताय, एखादा हॉटेलवाला तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला पूर्ण चेपून काढताय, त्याच्यावरती कशा प्रकारचे खंडणीचे, तर आमच्याकडे हॉटेलवाले इतके त्रस्त झाले आहेत की अरे किती द्यायचे पैसे पोलिसांना, युनिटवाल्यांना द्यायचे, लोकल पोलिसांना द्यायचे, कोणाकोणाला पैसे द्यायचे, सोशल सर्व्हिस ब्रांचवाल्यांना पैसे द्यायचे, आणि आता तर आमच्याकडे मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात, आमदार नगरसेवकांचे तर अजून द्यायचे. हे काय चाललंय महाराष्ट्रात? मग काय हे सगळं भ्रष्टाचाराची गंगा ही कुठपर्यंत गेलेली आहे? आणि त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याचं जो उगमस्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागलाय. दादा मी तुम्हाला अतिशय चांगलं ओळखतो, आपण अतिशय कडक शिस्ती. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.